आज आपण व्हेज सुबी मंचुरियन बनवत आहोत। मंचुरियनसाठी लागणारं कोबी, गाजर, सिमला मिरची, कांदा हे सगळं मी बारीक चिरून घेतलं। त्यामध्ये थोडं मीठ टाकून ठेवलं आणि त्यातलं सगळं पाणी मी पिळून काढलेलं आहे। आता यामध्ये 1 वाटी मैदा आणि 1 वाटी कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर मीठ टाकायचं आणि काळा मसाला टाकायचा आहे आणि हे आपल्याला मिश्रण व्यवस्थित त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। अगदी कोबीच्या त्या पाण्यामध्ये हे सगळं मिश्रण आपलं गोळा तयार होतो। त्यानंतर आपण त्याचे छोटेसे गोळे तयार करून घेऊया त्या मिश्रणाचे आणि आपलं तेल गरम करायला ठेवलं आहे त्या तेलामध्ये आपण हे सगळे बाउल्स तळून घेऊयात। हे पहा अशा ब्राऊन कलर झाला की आपण ते काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी सगळे गोळे तळून घेतलेले आहेत। आता आपण याची ग्रेव्ही करूया। आता मी एका पातेल्यात तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये अद्रक लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे, ते आधी परतून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर एक कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची मोठी मोठी मी चिरून घेतलेली आहे। मला हवं असल्यास बारीक पण चिरू शकता, पण मला ग्रेव्हीमध्ये मोठं हवं होतं म्हणून मोठे मोठे चिरलेले आहे। अशा प्रकारे चिरून थोडा वेळ आपल्याला कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटो सगळं परतून घ्यायचं आहे। छान ते व्यवस्थित परतून झालं, कांदा टोमॅटो परतून झाला की आपण त्यामध्ये रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस हे सर्व 2-2 चमचे टाकणार आहोत आणि थोडंसं विनेगर 1 चमचा टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये आणि ते सगळं परत एकत्र व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हिवाळी दिवसात असे गरमागरम पदार्थ खायला खूप छान मजा येते। तुम्ही पण ट्राय करून पहा। अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे सगळं, विनेगर त्यातच टाकून घ्यायचं आहे आणि 2 मिनटं परतून व्यवस्थित घ्यायचं आहे आपल्याला ते। आणि मग त्यामध्ये आपण थोडेसे कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून यामध्ये आपण टाकणार आहोत आणि आपल्याला हवं तसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे। जे तुम्हाला जेवढं सुपी मंचुरियन हवं आहे त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि आपलं गरमागरम सूप तयार आहे। आता आपण हे मंचुरियनचे बाउल्स एका डिशमध्ये काढून घेऊन गरमागरम सर्व करूया। हे बघा एक उकळी आली की छान सूप तयार होतं आपलं। ही रेसिपी कशी वाटली त्याच्या माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा।